माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय ज्वारीची भाकरी. अगदी मऊ लुसलुशीत आणि कितीही त्याला चोळामोळा केला तरी पूर्ववत होणारी अशी ही भाकरी आपली तयार होते. त्यासाठी इथे 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घ्यायचा आणि 1.5 कप पिठासाठी इथे 1/4 कप इतकं पाणी मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. ते या पिठावर घालून घ्यायचं, चमच्याने मिक्स करूयात आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ झाकून आपण साईडला ठेवूयात. 10 मिनिटांनी हे पीठ आपण चांगलं असं मळून घ्यायचं आहे. जर का ज्वारी जुनी असेल तर आपल्याला अजून थोडं पाणी यामध्ये घालावं लागेल. तर एखाद्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हात डीप करायचा आणि थोडं-थोडं पाणी घेऊन हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. जितका मऊसूत गोळा आपण तयार करून घेऊ ना, तितक्याच भाकऱ्या देखील आपल्या तशाच मऊसूत होणार आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे. आता याचे छोटे-छोटे गोळे आपण काढून घेऊया भाकरीसाठी. तर इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. दुसरीकडे मी तवा देखील गरम करत ठेवलेला आहे. आता भाकरी आपण लाटायला घेऊया. तर एका छोट्या डिशमध्ये मी ज्वारीचंच पीठ घेतलेलं आहे आणि एक गोळा घ्यायचा त्यातला पोळपाटावर देखील असा हलकासा मळून घ्यायचा आणि भाकरी लाटायला घ्यायची. तर भाकरी लाटताना देखील ना जितक्या हलक्या हाताने आपल्याला भाकरी लाटता येईल तितक्या हलक्या हाताने लाटायची आहे. जोर द्यायचा नाही, नाहीतर भाकरी आपली तुटू शकते. चपातीला आपण जसा थोडासा जोर लावतो तसा इथे जोर आपण द्यायचा नाहीये. तर व्यवस्थित अशी भाकरी इथे लाटली गेली, कुठेही भेगा पडलेल्या नाहीयेत आणि आता तवा देखील गरम आहे, तर त्यावर आपण भाजून घेऊयात. तर आता ही एक बाजू जी आहे, ती आपण अर्ध्या मिनिटासाठी फक्त ठेवणार आहोत आणि मग भाकरी पलटून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू 1 मिनिटासाठी भाकरी अशी गोल फिरवत आपल्याला शेकून घ्यायची आहे. जर का भाकरी तुम्ही एकाच जागी ठेवली तर ती करपू शकते आणि एका मिनिटांनी पलटून घ्यायची आणि मस्त टम्म पुरीसारखी आपली भाकरी इथे भाजली गेली, शेकली गेलेली आहे. कडा मात्र याच्या अशा दाबून चांगल्या शेकून घ्यायच्या, कडा कच्च्या ठेवायच्या नाहीत. मी इथे टिश्यू पेपर घेतलेला आहे, तुम्ही एखाद्या कपड्याने करून घेतलात तरी चालतील. आता पहिली भाकरी मी काढून घेतली, दुसरी भाकरी देखील त्याच पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे. त्याची एक बाजू अर्ध्या मिनिटासाठी आणि दुसरी बाजू इथे 1 मिनिटासाठी अशी गोल फिरवत भाकरी मी शेकून घेणार आहे. आणि पुन्हा पलटी करायची आणि ही देखील भाकरी तशीच टम्म फुगलेली आहे आणि इथे मस्त अशा भाकऱ्या आपल्या दिसतायत पण आणि फुलतायत पण. अगदी कडा देखील आपण इथे अशा छान भाजून घ्यायच्या आणि मस्त भाकऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. मी बऱ्याचदा ना भाकरीला तूप लावते आणि चहासोबत खाते. खूपच भारी लागते. अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो आपला. तर एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि अगदी मऊसूत इथे तुम्ही बघू शकताय. त्याचा मी चोळामोळा करते तरी अगदी पूर्ववत जशीच्या तशीच आपली भाकरी राहते. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.